तर जय जय मंडळी, हे बघा आपला जो आंबा आहे तो 30 ते 40% प्रमाणामध्ये पॉलिनेट झालेला आहे आणि काही जे फुलं आहेत सध्या ते फुलं पॉलिनेशनच्या स्टेजेसमध्ये आहे. तर मागच्या 2-3 वर्षामध्ये जे माशी आहे हाऊसफ्लाय ज्यांना पॉलिनेशन होतं आंब्याच्या बागेचं, ती माशी ही आंब्याच्या बागेत जास्त दिसत नाही आहे आणि फळमाशी सुद्धा. तर आपण त्यासाठी त्या माशांना आकर्षित करण्यासाठी काय काय उपाययोजना करायची आपण आज या रीलमध्ये बघणार आहे. तर पहिली उपाययोजना आपण अशी केली होती की आता तुम्ही हे बघू शकता. तर हे गेस करा काय असेल तर मंडळी हे आहे जे आपली फिश असती माशी, त्याच्यानंतर चिकन वगैरे जे गोष्टी सडतात आणि त्याचा वास येतो उग्र घाण वास. तर त्या वासाकडे माशी जी असते ती आकर्षित होते आणि ते आकर्षित तोच होत नाही तर जे आजूबाजूचे जे फुलं आहेत त्याच्यावर सुद्धा जाऊन बसते, फक्त त्याच्याकडेच आकर्षित होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपला फायदा हा होतो की जे पॉलिनेशन व्हायचं ते बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात पॉलिनेशन होतं आणि तो आंबा टिकतो. जो माशीना आंबा जो पॉलिनेट केलेला असतो ना तो आंबा जास्त प्रमाणामध्ये सक्सेसफुल राहतो. त्याचं सक्सेस रेट जास्त राहतं की तो शेवटपर्यंत टिकून राहत नाही. तर बोरा एवढा आंबा झाला की आंबा गळून जातो. त्याच्या मागचं कारण हेच आहे की वीक पॉलिनेशन होतं. वीक पॉलिनेशन कशा माध्यमातून होतं, जे हवेच्याद्वारे होतं किंवा दुसऱ्या काही एखाद्या ते पडल्यानंतर होतं. त्याच्याद्वारे तो जो आंबा आहे तो वीक होतो आणि तो नंतर पडून जातो. पण जो आंबा माशी पॉलिनेट करते ना तो आंबा शेवटपर्यंत झाडाला टिकून राहतो. तर हा आपला तिकडा